कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहणारे शूरवीर कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढताना 24 मार्च 2003 रोजी वीरमरण आले होते। त्यामुळे दिनांक 24 मार्च रोजी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानतर्फे गेली 16 वर्ष त्यांच्या राहत्या घरून प्राणज्योत प्रज्वलित करून शालेय विद्यार्थी तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहभागाने नगरसेवक, राजकीय पदाधिकारी तसेच निवासी विभागातील देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने चालत त्यांच्या स्मारकापर्यंत जाऊन आदरांजली अर्पित करण्यात आली। या उपक्रमात त्यांचे पिता राजबेटा सचान व माता सुधा सचान यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे, त्यांच्या समवेत महापालिकेचे उपमहापौर राहुल दामले, डोंबिवलीतील पद्मश्री विजेते गजानन माने, नगरसेवक महेश पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील, कुळगाव बदलापूर नगरसेविका भाविता घोरपडे, नगरसेवक विनोद काळन तसेच सहभागी 9 शाळांतील 470 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। दरवर्षी सहभागी शाळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली जाते। यावर्षी विशेष करून सहभागी शाळा तसेच संस्थांच्या अध्यक्ष यांना प्रतिष्ठानतर्फे 20 लिटरचे पाण्याचे जार भेट म्हणून देण्यात आले। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।